3 नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण जाधव। आज 31 ऑगस्ट विमुक्त दिन म्हणजेच महाराष्ट्रातील तमाम विमुक्त जमातीचा स्वातंत्र्य दिवस। भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, परंतु इंग्रजाविरुद्ध छुपे युद्ध करून गनिमी करून जे टोळी हल्लेखोर म्हणून समजले होते, ज्या इंग्रजाच्या त्या काळामध्ये या जाती अतिशय म्हणजे देशभक्तीपर काम करत होत्या। यामध्ये टकारी, वडारी, घिसाडी, कायकाडी, बेरड, बेस्तर, कंजार भाट, रामोशी, भामटा राजपूत, त्यानंतर अशा ज्या 14 जाती आणि 48 त्याच्यामध्ये मातंग, केवळ, लोधी अशा विविध प्रकारच्या जाती या इंग्रजाविरुद्ध लढत होत्या। आणि त्यात प्रामुख्याने सांगायचे म्हटले तर छत्रपतीच्या काळामध्ये जे गुप्तहेर खातं सांभाळत होते बहिर्जे नाईक, ते रामोशी समाजातले होते। अशा गुप्तहेर खाते अतिशय ज्या देशामध्ये चांगल्या प्रकारे सांभाळलं, शिवरायांच्या काळामध्ये त्या काळी स्वराज्य निर्माण करण्यासाठी याच जाती जमातीचे लोक कामी आले होते। या काळी इंग्रजांना छुपे टोळी युद्धाने लढत असताना इंग्रजांना सळोकी पळून सोडलं असल्यामुळं 14 ऑक्टोबर 1871 साली इंग्रजांनी या जातींना तुरुंगात टाकण्यासाठी एक कायदा तयार केला, गुन्हेगारी जमाती कायदा। त्या अंतर्गत या जमातींना गुन्हेगारी जमाती म्हणून घोषित करून त्यांना 3 तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त करत वसाहतीमध्ये यांना चोर, दरोडेखोर, डाकू म्हणून त्यांना बंदिस्त केले। त्यानंतर त्या भारत जरी स्वतंत्र झाला असला 15 ऑगस्ट 1947ला, परंतु या जमाती 31 ऑगस्ट 1952 पर्यंत या तुरुंगातच होत्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तत्कालीन कायदामंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना एका प्रश्नोत्तराच्या काळामध्ये म्हटले होते की आज जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी काही जमाती या अजूनही जेलमध्ये खितपत पडलेल्या आहेत। तो दिवस होता 31 ऑगस्ट 1952। त्याच काळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितले की या जाती आजपासून विमुक्त होत आहेत, असं संबोधून आज त्याच अनुषंगाने 31 ऑगस्ट हा विमुक्त दिन भटक्या मुक्तांचा शासनाने घोषित केलेला आहे। परंतु या भटक्या मुक्तांना जरी शासनाने विमुक्त केलं असलं तरी या भारतातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचं जसं आरक्षण आहे, त्यानंतर कालांतराने बाबासाहेबांच्या पुण्यामुळे ओबीसी आरक्षण लागू झालं। परंतु महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती हा डिनोटिफाईड ट्राईब तयार करून असंवैधानिक प्रकारचं आरक्षण दिलं गेलं। कारण की आमची आज अशी फसगत झालेली आहे, केंद्रामध्ये आम्ही ओबीसीच्या आरक्षणात 27% मध्ये मोडतो आणि महाराष्ट्रामध्ये भटक्या मुक्त जातीच्या विमुक्त जातीमध्ये 3% मोडतो, म्हणजे 11% भटके मुक्त आणि आम्ही मुक्त 3%। सेंट्रल गव्हर्नमेंटची आमची स्पर्धा होऊ शकत नाही। आमचे लोक बघायला गेले तर इतर राज्यामध्ये SC STच्या आरक्षणाचा लाभ घेतात, परंतु इथं अशी अडचण आहे। आमची एकच मागणी आहे की केंद्र सरकारला की आपण या जाती जमातींना जसं कलम 340 अन्वये अनेक आयोग समित्या गठीत केल्या, त्यांच्या शिफारशी आल्या, परंतु लागू केल्या नाही। यामध्ये रेणके आयोग असेल, काललकर आयोग असेल, अग्रवाल आयोग असेल, बापट कमिशन असेल, थाडे समिती असेल, मुंशी समिती असेल, इदाते समिती असेल, इदाती आयोग असेल, यांनी प्रत्येकाने या जाती जमातींच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांना अनुसूचित जमाती पण आरक्षण देण्याची शिफारस केली, परंतु लागू होत नाही। कारण की त्या काळामध्ये ज्यावेळेस 1857 चा उठाव झाला, हा उठाव त्यावेळेस काडतुसाला गायीचा जो तो प्रकार चुकीचा आहे, हा तो उठाव जो होता तो असंघटित आदिवासी लोकांचा उठाव होता। त्याच्यावर होणारे अन्याय अत्याचारामुळे तो उठाव झालेला होता। याच्यामध्ये अनेक भीमा नाईक असतील, तंट्या भिल्ल असतील, बिरसा मुंडा असतील, असे अनेक, राणी दुर्गावत अशा विविध प्रकारच्या या देशासाठी स्वतः फासावर गेलेले आहेत। आणि त्यांनी विद्रोह करून ओरिसाचा विद्रोह असेल, वारल्याचा बंड असेल, विद्रोह असेल, कोळ संघर्ष असे विविध प्रकारचे कोळ ह्या इतिहासात नोंदी झालेले आहेत। या जाती जमातीला न्याय द्यायचा असेल, आज 15 ऑगस्ट, आज 31 ऑगस्ट आहे, जर शासनाने यांचे जे अनुसूचित जाती जमातीसाठी अनेक शिफारस केल्या त्या लागू कराव्यात, त्याच्यानंतर राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार त्यांचं राजकीय आरक्षण जे संपुष्टात आलेले त्याच्यासाठी केंद्र शासनाने चांगल्या प्रकारचे वकील लावून त्यांना ते आरक्षण पूर्ववत करावं, क्रिमिनलची अट रद्द करण्यात यावी। त्याचबरोबर या ओबीसीच्या आरक्षणामध्ये जी घुसखोरी होती ते थांबण्यासाठी शासनाने त्वरित पावलं उचलले पाहिजेत। त्याचबरोबर बार्टी सारथीप्रमाणेच महायुती संस्थेला चांगल्या प्रकारचा निधी दिला पाहिजे, वसंतराव नाईक महामंडळाचा भरीव निधी देण्यात आला पाहिजे आणि अशा प्रकारच्या विविध शासकीय योजना या
शासनाने लागू करून या विमुक्त भटक्यांना आज स्वातंत्र्य दिन असल्याप्रमाणे एक चांगली सुविधा देण्याचं काम करावं। आणि आज या ठिकाणी आमचे आरमचे संपादक आमचे दीपकजी थोरात यांनी आमच्या विमुक्त जाती जमातीच्या स्वातंत्र्य दिवसापूर्वी आज आमची जी मुलाखत घेतली त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।